गाणं कोणतं येत आहे आताचं? चलगर आणि डोंगराला पार्ट 2 येणार आहे. तर रोशन दादाने ते सिंगिंग केलेलं आहे आणि गाणं झालेलं आहे चांगलं तसं तर. आणि संगीतकार इकडे बसलेला आहे. गाईज आज आम्ही रेकॉर्डिंगला चाललेलं आहे कौशिक वाडे यांच्या स्टुडिओला. आणि जितू माझा मित्र यांचं गाणं आहे रेकॉर्डिंग. आणि एक माझंच सॉन्ग आहे चलगर आणि जाऊ डोंगराला, या गाण्याचा भाग 2. आणि त्या गाण्यामध्ये आता बघू शकतात आपले रोशन दादा सिंगर तो आहे, सिंगिंग त्यांनी करणार आहे, ते सुद्धा करणार आहे सिंगिंग. आणि संजना रावते ताई हे सुद्धा सिंगिंग करणार आहे. तर तुम्हाला हे 2 सॉन्ग लवकरच माझ्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. फार भारी दोन्ही पण सॉन्ग झालेलं आहे. आणि दादा तुम्ही बोलणार आहे काहीतरी? दादा बोलणार आहे काय? नाही त्याला काय मित्रांनो आम्ही पोहोचलेले आहे कौशिक वाडे यांच्या स्टुडिओला. आणि आता आतमधलं तुम्ही सांगा रेकॉर्डिंग कसं होत आहे गाणं झकाझक. आणि माझ्या मित्रासाठी ते गाणं मी केलेलं आहे. तर हाय मित्रांनो, एक तुमच्या भेटीला चलगर आणि जाऊ डोंगराला ये डोंगराचे गाण्याचा भाग 2 घेऊन येत आहे. तर कौशिक एकच मिनिट थांबा जरा थोडस. रोशन दादा आपलं गाणं कोणतं येत आहे आताचं? चलगर आणि डोंगराला पार्ट 2 येणार आहे. तर रोशन दादाने ते सिंगिंग केलेलं आहे आणि गाणं झालेलं आहे चांगलं तसं तर. आणि संगीतकार इकडे बसलेला आहे कौशिक वाडे, पण तो काहीतरी झोपायचं वाटत आहे, जरा जास्ती गाणी शूट करत रेकॉर्डिंग करत. आणि संजना ताई इकडे, संजना ताई तिथं वाजत आहे. वेसू साहेब आता कोहलीचं गाणं घेऊन येत आहे. कोणतं कोहलीचं गाणं आहे ना? कांबड्या गाणं कोहलीचं. आणि संताराम दादाचं पण गाणं रेकॉर्डिंग झालेलं आहे कोहलीचं. कोहलीबाजी संताराम तुमचं आहे दुसऱ्याचं असं गाणं आहे का? आता पाणी पाडू का नाही पाडू, पण पाणी तर पाडाच लागेल. आणि संताराम दादाचं पण गाण्याचं बोल मस्त झालेलं आहे. ते 9 ऑगस्टला पण गाणं जोरदार. आणि आमचे भाऊजी आहे तसं जितूचं गाणं आहे ते आज रेकॉर्डिंग केलं ते मित्रांनो. एक असंच मला ते कधी पैसे सांगत होतं का जेंद्र आता एक गाणं म्हणजे आमच्यासाठी पण तयार लिहायचं. तर मी ते गाणं लिहिलेलं होतं, तयार केलं. आणि ते गाणं थोडंसं म्हणजे एक त्यांचा मित्र होता तो काही गोष्टीसाठी अडचण काय टेन्शन असेल तर थोडंसं आम्हाला सोडून गेला. तर ते सोडून गेल्यावरती गाणं तयार मी केलेलं आहे. आणि गाणं फार भारी झालेलं आहे. जितू आमच्या सोबत आहे. जितू आता काय रेकॉर्डिंग झालं कसं झालेलं आहे एकदम चांगलं. आणि इकडे नाव आहे तुझं? हा हे दादा आपल्या सोबत आहे. ते त्यांचंच गाणं मी त्यांच्यासाठी ते तयार करणं केलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पाहत जा, आम्ही दाखवतो काय काय पुढं काय आहे ते. ऐकायला रेकॉर्डिंग झाला. सांगितला संजना आणि शांताराम वाघ यांच्या चॅनलवर एक गाणं येत आहे. लहरवाला गाणं आहे ते वाटत आहे. मस्त डुकरांचा उल्खा देईल असं काहीतरी आहे. जितू इकडं तुम्ही आपण ना. तर हाय मित्रांनो, मी एक तुमच्या भेटीला लवकरात लवकर गारगार सुटलाय वारा.